नमस्कार, मी चंद्रशेखर जाधव. आपली महासत्ता या न्यूज चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज मी आरे पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे. या प्रभागामध्ये म्हणजे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडलेला आहे. एक ज्योतिष सांगणाऱ्या महिलेला ठिकाणी मिळून त्यांना फसवण्यात आलेलं आहे. या संदर्भात इथे या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील साहेब यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांनी संपूर्ण माहिती दिली. पाहूया ते काय म्हणतात ते. दिनांक 15/2/26 रोजी आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रॉयल फार्म म्हणून एरिया आहे. त्या ठिकाणी एक महिला आहेत ज्या लोखंडवारामध्ये राहतात, टॅरो कार्ड रीडिंग करतात आणि न्यूमरोलॉजीचा अभ्यास करतात. त्यांना भविष्य बघण्याचं म्हणजे टॅरो कार्डच्या संबंधित व्यक्तीचं टॅरो कार्ड रीडिंग करून भविष्य सांगण्यासाठी म्हणून त्यांना बोलवलं. त्यांना अगोदर गोरेगाव स्टेशनला बोलवलं. नंतर त्यांनी सांगितलं की ते त्यांचे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांचं पण बघायचं आहे. आम्ही बंगल्यामध्ये राहिला आहे, तर रॉयल फार्मला या असं. तर त्या बंगल्यामध्ये आल्यानंतर त्यांना घरात जसं प्रवेश केला तसं त्यांच्या टिपॉयवर त्यांनी ते जे काही मीठ असेल, पावडर असेल असे पॅकेट्स त्यांच्या समोर दाखवले आणि हे तुम्ही विकायला आले म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करतो आणि किंवा तुम्ही तिथं प्रॉस्टिट्यूशन साठी आले म्हणून आम्ही कारवाई करणार तुमच्यावर. पोलीस आहेत म्हणून त्यांना असं खोटं भासवलं त्यांनी आणि त्यांना धमकी देऊन 5 लाखाची मागणी केली. पण त्यांच्याकडे 5 लाख नव्हते, तर त्यांच्याकडे 2 लाख रुपये त्यांनी घेतल्यानंतर त्यांना जवळजवळ 8 वाजता त्यांनी त्यांना इथून सोडण्यात आलं. त्या घटनेमध्ये जवळजवळ 4 ते 5 इसम आणि 2 महिला होत्या. त्यातनं 3 इसम, 3 आरोपी आणि 2 महिला आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यातनं एक कविता यादव म्हणून आहे, ती महिला मीरा रोडची, ती टायगर ग्रुप नशा मुक्ती संघटना चालवते. तिच्यावर ऑलरेडी खंडणीचे गुन्हे मीरा रोडला, भाईंदर, काश्मीरा, नायगाव त्या साईडला दाखल आहेत. पोलीस अधिकारी कोण म्हणतात तो तपास चाललाय. एक रिटायर्ड व्यक्ती आहे. समाजसेवक त्यांच्यामध्ये जे 5 आरोपी अटक केले त्यातनं एक समाजसेवक आहे, एक पत्रकार आहे, एक रिटायर्ड पोलीस आहे. तर त्यांनी एक अहमद म्हणून त्यांचा एक मेन व्यक्ती आहे. त्या अहमदच्या बोलण्यावरून ते सगळ्यांनी असं प्लॅन करून या ठिकाणी अशी घटना घडली. कोणत्या धाऱ्यावर गुन्हा दाखल आहे? सदरबाबत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अजून पुढच्या आरोपी अजून अटक करायचे बाकी, त्या संदर्भात तपास चालू आहे. हा सदरचा गुन्हा हा 15 फेब्रुवारीला दाखल करण्यात आला होता. त्या दरम्यान त्यांनी ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले त्या संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्या तपासामध्ये आपल्याला पुढचे आरोपी निष्पन्न झाले. साधारण 15 दिवस, महिनाभरचा आपल्याला कारवाईला वेळ लागलेला आहे. आपल्या एटीसीची टीम, डिटेक्शन PSI, पंचाळ आणि स्टाफ यांची सगळ्यांची टीम त्या आरोपींच्या मागे कार्यरत होती जवळजवळ महिन्याभरापासून. नाही, ते आता रिव्हील करू शकत नाही, ते नंतर कळवतो. पत्रकार मुंबईतच आहे. आरोपी आहेत
धन्यवाद.